रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो एफ-एल-ओ-ए म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. दर भागामध्ये आपण फॉरेन लँग्वेज शिकलेल्या व्यक्तींचा अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. एक म्हणजे जर्मन आणि दुसरी फ्रेंच. या दोनही भाषा फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्सद्वारे अतिशय माफक दरामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व वयोगटातल्या व्यक्तींना शिकवल्या जातात. आणि याचा लाभ घेतलेल्या अनेक व्यक्तींशी आतापर्यंत आपण गप्पा मारलेल्या आहेत. त्यांचा अनुभव आपण जाणून घेतलेला आहे. याच अनुषंगाने आज माझ्याशी खास पनवेलहून दोघं जण जोडले गेलेले आहेत. एक म्हणजे शार्दूल लुंपटकी आणि त्याच्या टीचर स्वप्ना आत्रे. या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय पनवेल रायगड या ठिकाणाहून दोघेही जोडले गेलेले आहेत. तर त्यांचा एकूणच अनुभव कसा होता आज आपण ह्या दोघांशीही गप्पा मारणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. शार्दूल आणि स्वप्ना मॅडम, तुम्हा दोघांचंही रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅम. धन्यवाद. येस. शार्दूल, तू कितवीला गेलास आता? मी आता 8वीला गेलोय. बर. आणि मॅडम, तुम्ही कितवीच्या विद्यार्थ्यांना शिकवता आणि कुठला विषय शिकवता? नमस्कार. ऍक्च्युली आमचं प्रायमरी सेक्शन आहे. फडके विद्यालय नवीन पनवेल येथे इंग्रजी माध्यमात मी प्रायमरी सेक्शनला आहे आणि आमच्याकडे साधारण इयत्ता 1ली पासून 7वी पर्यंतचा वर्ग असतात. वेगवेगळे विषय असतात. प्रायमरी सेक्शन असल्यामुळे साधारण इंग्रजी, गणित हे विषय मी घेते. अच्छा, बरोबर. आणि तुम्हाला फ्लोआबद्दल कधी समजलं? फ्लोआबद्दल ऍक्च्युली आमच्या शाळेमध्ये रोटरी क्लबनी कॉन्टॅक्ट केला होता. त्यांचे काही रोटेरियन्स आले होते. म्हणजे शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर त्या संदर्भात एकदा आम्ही भेटलो असताना त्यांनी आम्हाला या त्यांच्या पद्धतीची म्हणजे फ्लोच्या बद्दल माहिती दिली आणि मग आमच्या हेडमिस्ट्रेस माननीय शीतल साळुंखे मॅडम त्यांनी ती कल्पना उचलून धरली आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देता येईल त्याचा आपण करूया प्रयत्न. अच्छा, बरं. मग ह्या गेल्या काही दिवसामध्ये आतापर्यंत किती स्टुडंट एनरोल झाले असतील यामध्ये? सध्या मागच्या वर्षीच आम्ही ऍक्च्युली हा उपक्रम राबवला होता. त्यामुळे हे आमचं सध्या दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी साधारण 77 म्हणजे 77 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. आणि या वर्षीसाठी आम्ही जवळ-जवळ 100चा टप्पा गाठायचं ठरवलंय. त्याचं आता रजिस्ट्रेशन चालू आहेत पुढच्या ह्याच्यातले. अच्छा, बरं. आणि त्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थी शिकतायत का? नाही, आम्ही सध्या तरी फक्त जर्मनच्याच साठी प्रयत्न करतोय. पण येणाऱ्या काही वर्षांमध्ये फ्रेंच आणि जर्मन असं दोन्हीसाठी संधी द्यायची असे ठरवलंय. अच्छा, बरं. बरं. आणि कसा आहे रिझल्ट? काही रँक होल्डर काही आहेत का? हो, साधारण 77 विद्यार्थ्यांपैकी 65 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी जवळ-जवळ 60 विद्यार्थी पास झाले आणि जसं आता आपल्यासोबत शार्दूल आहे, की ज्यांनी डिस्टिंक्शन म्हणजे 49 आउट ऑफ 50 मिळवले जर्मन भाषेमध्ये. बरं. तर नक्कीच त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. वाह! छान. बरं, ह्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे शाळेतच शिकवता की आपापल्या पद्धतीने मुलं घरी शिकतात? कसं असतं? नाही, आम्ही मागच्या वर्षीपासूनच जसं मी सांगितलं असं सुरू केलं. त्यामुळे आम्ही त्या वर्षी तरी फ्लोचे जे व्हिडिओज होते, ते आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीला शाळेमध्ये दाखवले आणि त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरीच पालकांच्या मदतीने अभ्यास सुरू केला. बरं, बरं. आणि ह्या कोर्सेसला शिक्षक सुद्धा बसलेत का किंवा ते पण करतायत का हे कोर्सेस? हो, हो. म्हणजे मागच्या वर्षी नव्हतं, पण यावर्षी आम्ही नक्कीच शिक्षकांना पण प्रोत्साहन दिलंय आणि आमचा जवळ-जवळ 35चा स्टाफ आहे. त्यापैकी 20 जणांनी त्यासाठी एनरोल केलंय. अच्छा. आणि तुम्ही सुद्धा काही कुठली लँग्वेज शिकायचा प्रयत्न करताय का? हो, ॲक्चुअली जर्मनसाठीच मी सुद्धा माझं नाव एनरोल केलंय आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही फ्रेंच शिकलोय थोडं. त्यामुळे मी म्हटलं आता आधी जर्मन आणि वेगवेगळ्या हळू भाषा वाढवत जाव्यात. हां. बरं. काय वाटलं होतं एकूणच तुम्हाला जेव्हा रोटरी क्लबकडून कळलं, की अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जाणार आहे. तर कितपत वर्कआउट होईल असं तुम्हाला वाटलं होतं किंवा काय वाटलं होतं नेमकं? ॲक्चुअली थोडंसं साशंक होतो आम्ही. कारण कोरोनामध्ये आपण सर्वांनीच ऑनलाईन कसं शिक्षण किंवा त्यातले काही वेगवेगळे असे काही गोष्टी होत्या, की ज्या तेवढ्या वर्कआउट होतील असं वाटलं नव्हतं.
पण सरप्रायझिंगली हे इतकं छान त्यांनी ते व्हिडिओज आणि ह्याच्या थ्रू बनवलंय ना विद्यार्थ्यांकरता किंवा जो कोणी शिकणारा असेल तो, की ती लँग्वेजची आम्हाला गोडीच निर्माण झाली. हं. आणि मग आणखीन पुढचे व्हिडिओज बघून आपण कधी ते पुढचं काही कम्युनिकेशन करतोय असं वाटायला लागलं. हां. म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा खूप सुंदर रीतीने त्यांनी ते व्हिडिओज फॉर्म केलेत हं, हं. आणि नक्कीच त्याचा फायदा होईल, जो कोणी ह्याच्यात करायचा प्रयत्न करतं. हं. त्याकडे मी येणारच आहे, की सध्या ह्या सगळ्या परकीय भाषा शिकण्याला किती महत्त्व आहे एकूणच अकॅडमिक्समध्ये असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच आहे. प्रश्नच नाही. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे एन-ई-पी म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 जेव्हापासून जाहीर झाली आणि आता ती आमच्या शाळेने 2 वर्षापासून इम्प्लिमेंट सुद्धा केली आहे. तर हं. ती शिक्षणामध्ये इतकी आवश्यक आहे. नुसतंच इंग्रजी नाही आणि त्याच्याचसोबत आपली मातृभाषा मराठी, पण इतर लँग्वेजेस जशी फ्रेंच, जर्मन, जॅपनीज किंवा इतर ज्या आहेत आणि त्याच्याचसोबत आपली इंडियन लँग्वेजेस सुद्धा. तर या शिकण्याचं महत्त्व नक्कीच मोठं आहे. त्याच्यामुळे मुलांना पुढे करिअरसाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा फॉरेन लँग्वेजला खूप महत्त्व आलंय आणि याचा फायदा जर शालेय शिक्षणातच करायला मिळतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच त्याची गोडी लागून पुढे छान काहीतरी करता येईल असं वाटतं. हं. वाह! बरं तुम्हाला जेव्हा हा कोर्स शाळेमध्ये सुरू करायचा होता, तेव्हा पालकांशी काही वेगळं असं चर्चासत्र घ्यावं लागलं का? त्यांना कन्विन्स करणं वगैरे हा कधी काही टास्क ठरला का तुमच्यासाठी? नाही. खूपच म्हणजे मला सांगायला आनंद होईल, की आमच्या शाळेचे पालक इतके कोऑपरेटिव्ह आहेत, की शाळेनी कोणताही उपक्रम हातात घेतला आणि त्याची जर माहिती साधारण विद्यार्थ्यांपर्यंत नोटीस मार्फत किंवा WhatsApp ग्रुप मार्फत पोहोचवली, तर त्याला खूप उत्कृष्ट त्यांचं प्रोत्साहन मिळतं आणि हे म्हणजे फॉरेन लँग्वेजचा कोर्स शिकण्यासाठी जर आम्हाला कोणालाच कन्विन्स वगैरे करावं लागलं नाही. स्वतःहूनच पटापट एंट्री झाल्या. अच्छा. बरं एकूणच परदेशामध्ये जाण्यासाठी किंवा तिथे काही करिअरच्या अपॉर्च्युनिटीज मिळवण्यासाठी ही भाषा किती गरजेची आहे असं तुम्हाला वाटतं? आहे, नक्कीच आहे. कारण परदेशात आपण बघतो, की आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या भाषेला अत्यंत महत्त्व आहे. हं. आणि जसं जर्मन असेल, जॅपनीज असेल किंवा ह्या खूप आपल्या संस्कृतशी पण संबंधित आहेत. हं, हं. त्यामुळे आपण जर साधारण बाहेरच्या देशांमधला अभ्यास केला, तर आता सुद्धा जर्मनमध्ये संस्कृत जर का तुम्ही छान शिकले असाल किंवा पी-एच-डी वगैरे असाल, तर त्यांच्या थ्रू सुद्धा लँग्वेज टीचर म्हणून जॉब्स मिळतात. तसंच आपल्या इंडियामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा फॉरेन लँग्वेजसाठी वेगवेगळ्या करियर अपॉर्च्युनिटीज येणाऱ्या काही काळामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहे. आणि त्याच्यासाठी जर आमच्या शाळेतून जी मुलं नवीन पिढी तयार होतीये, ते जर आधीच त्याच्यासाठी तयार असतील, तर त्यांना मला नाही वाटत, की काही पुढे जाऊन जॉबचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हं. वाह! ज्यांनी हे सुरू केलंय शैलेश लेले सर, तर हां. त्यांना काही जर का व्होट ऑफ थँक्स द्यायचे झाले तर कसे द्याल? आणि ह्यामध्ये जर का तुम्हाला काही असं वाटतंय, की ह्याच्यामध्ये काही गोष्टी सुधारल्या पाहिजे, काही टिप्स तुम्हाला द्यायच्या असतील, तर तुम्ही त्या काय देऊ इच्छिता? टिप्स तर बहुतेक तरी आता अजून नाहीयेत माझ्याकडे, कारण आम्ही तसे यासाठी थोडेसे नवीन आहोत. आम्हाला मागच्या वर्षीपासनं जे काही अनुभव मिळाले, ते तर खूपच छान टाईमली सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे टेक्निकल ग्लिच सुद्धा मुलांना परीक्षा देताना वगैरे काही असा आला नाही. त्यामुळे खरोखर आयोजक जे आहेत शैलेश सर, खूपच उत्कृष्ट काम करतात आणि त्यांचं मला मुख्य म्हणजे व्हिजन आवडलं, की ते ज्या पद्धतीने ह्या सगळ्या मुलांसाठी, नव्या पिढीसाठी करतायत आणि तेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर. ते खरंच म्हणजे कमेंडेबल आहे. त्यांच्यासाठी खरंच थँक यू सो मच सर. वाह! शार्दूलकडे येते आता थोडंसं. हां. हां मॅम. तू जर्मन भाषाच्या किती लेव्हल शिकलास? मी सध्या तरी फर्स्ट लेव्हल पास केली आहे. बरं. आणि कितवीत असताना तुला समजलं होतं ह्याबद्दल? 6th मध्ये असताना. हं. आणि मग तू काय सांगितलंस घरी? मला हे असं शिकायचंय, ही भाषा शिकायची असं सांगितलं होतंस? हो, पहिले जेव्हा ते आलेलं, हं. तेव्हा तर मी अब्सेंट होतो. त्यामुळे बरं. मला समजलं नाही. पण नंतर जेव्हा दुसऱ्या टीचर्सकडनं हं. आणि माझ्या फ्रेंड्सकडनं मला ते समजलं. तेव्हा मग मी माझ्या आई-बाबांना सांगितलं, की माझे सगळे मित्र पण आहेत. हं. त्यामुळे मला पण ती भाषा शिकायची आहे आणि नवीन शिकणं हे कधी पण चांगलंच असतं. हं. त्यामुळे मी पण आई-वडिलांना सांगितलं, की मला ही भाषा शिकण्यासाठी तुम्ही परमिशन द्या. बरं. आणि मग तू अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एनरोल झालास. हो. मग शिकताना कधी काही अवघड वाटलं का?
नाही, शिकताना म्हणजे जर्मन भाषा ही इतर भाषांपेक्षा थोडी सोपी आहे. कारण त्याची जी लिपी आहे ती एकदम इंग्लिश सारखीच असते. पण जसे इतर भाषा असतात जापनीज, चायनीज, रशियन त्यांची लिपी जरा वेगळी असते. पण जर्मनमध्ये एक प्रॉब्लेम असतो म्हणजे कठीण असतं ते म्हणजे ट्रान्सलेशन. अच्छा. एकदम वर्ड टू वर्ड नसतं ते ट्रान्सलेशन. जसं आपण इंग्लिशमध्ये पेन म्हणतो, पण हं. जर्मनमध्ये त्याला कुगलश्रायबर म्हणतात. तर ते लिटरल नसतं. हां. मग ते सर्व वर्ड्सला काय ट्रान्सलेशन आहे ते पाठ करावं लागतं. अच्छा. मग हे ऑनलाईन पद्धतीने शिकत असताना जे काही अडचणी येत होत्या, त्या तू मग कशा कोणाकडून सॉल्व्ह करून घेतल्यास? ते तर म्हणजे जे व्हिडिओ होते ते तर खूपच इन्फॉर्मेटिव्ह होते आणि चांगले होते. हं. ते असं खेळवत इन्फॉर्मेशन द्यायचे आणि अजून म्हणजे समजा काही डाउट्स वाटले तर मी ते YouTubeवरनं पण बघायचो आणि अजून म्हणजे एक ॲप आहे हं. Duolingo नावाचं माहितीच असेल. हो. त्याच्यावरती सर्व लँग्वेजेस आहेत आणि ते अजून सोप्या पद्धतीने सांगतात. अच्छा. त्याच्यावरनं पण माझे डाउट्स क्लिअर झाले. हं, हं. अच्छा. मग ज्यावेळेला परीक्षा होती, जेव्हा त्याचा पेपर सॉल्व्ह करायचा होता, त्यावेळेला काही धाकधूक होती का मनामध्ये, की आता आपण कशा पद्धतीने उत्तरं देऊ शकू, काय असं कधी वाटलं? हां, ते तर सर्वच एक्झामला असते धाकधूक. त्याच्यात काय नवीन नाही. हां. पण असं होतं, की आपल्याला आता अभ्यास केलाय तर तो पेपर चांगल्या पद्धतीने द्यायचाच आहे. हं. बरं. आणि ज्यावेळेला रिझल्ट लागला, तर तो अपेक्षित होता, की अगदीच अनपेक्षितपणे सुखद धक्का होता? म्हणजे पेपर तर मला चांगला गेलेला, पण एवढा चांगला रिझल्ट येईल असं वाटलं नव्हतं मला, की मी जिल्ह्यात पहिला आणि नॅशनल दुसरा येईल, हे वाटलं हं. नव्हतं मला. क्या बात है! जेव्हा घरी सगळ्यांना कळलं, मग तेव्हा त्यांना कसा आनंद झाला होता? काय त्यांनी कौतुक केलं तुझं? त्यांना तर खूपच आनंद झाला. म्हणजे नॅशनली सेकंड आलो, इतकं त्यांना माझ्याकडनं अपेक्षित नव्हतं एवढं. मग त्यांच्यासाठी ते खूपच चांगलं होतं. हं, हं. जेव्हा तू शिकत होतास, तेव्हा असं कधी घरी चर्चा व्हायची का? की आमचा मुलगा वेगळी भाषा शिकतोय किंवा "ए काहीतरी बोलून दाखव रे, काय शिकलास तू? कसे असतात शब्द? ह्याला काय म्हणतात?" अशी कोणाची काही उत्सुकता तुला बघायला मिळाली का? हो, माझे बाबा होते ना, ते त्यांच्या तरुणपणी ते पण जर्मन शिकायचे. हां. मग त्यांना पण जर्मन थोडं-थोडं येतं. अच्छा. त्यामुळे असं मध्ये-मध्ये मी आणि माझे बाबा मध्ये-मध्ये कन्व्हर्सेशन करायचो जर्मनमध्ये. बरं. क्या बात है! बरं, बरं. तुला काही ऐकवायला आवडेल का आम्हाला जर्मन भाषेत? हो, चालेल. हं. मी माझं इंट्रोडक्शन देतो. हां, ठीक आहे. Hallo, guten Tag. म्हणजे हॅलो, गुड डे. Ich heiße Shardul Umesh Lumpatki. My name is Shardul Umesh Lumpatki. Ich bin 13 Jahre alt. I am 13 years old. Ich lernt in AVB Fadke Vidyalay. I learn in AVB Fadke Vidyalay. Mein Hobbys sind Tabla und Schachspielen. Mein Hobbys are Tabla and chess play. Thank you. Danke. अरे वाह! क्या बात है! मस्त. खूपच छान वाटलं. तर आता ह्याच्यामध्ये पुढे काही पुढच्या लेव्हल पण शिकायचा तुझा विचार आहे? हो, आता मी सेकंड लेव्हलसाठी पण माझं नाव एनरोल केलं आहे आणि मला याच्या लास्ट लेव्हलपर्यंत जायचंय. हं. बरं. आणि पण माझा असा काही प्लॅन नाही की जर्मन करिअरमध्ये वापरायचा. मी हे जस्ट ॲज अ हॉबी शिकतोय. अच्छा. बरं, बरं. मग तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? मोठं झाल्यावर म्हणजे माझं अजून काही एवढं ठरलं नाही. हं. पण मला JEE मेन आणि ॲडव्हान्स देऊन IITच्या कॉलेजमध्ये जायचंय हं. आणि मग तिथून पुढे बघेन मी. अच्छा. आज जेव्हा तुझी मुलाखत रेडिओवरून प्रसारित होणार आहे, हे तू कोणाला सांगितलंयस का? आणि तुला त्याच्याबद्दल कशी आहे एक्साइटमेंट? हो, म्हणजे मी माझ्या सर्व फ्रेंड्स आणि फॅमिलीला हे सांगून ठेवलंय, की तुम्ही नक्कीच माझी मुलाखत या रेडिओवरती ऐकावे. वाह! आणि मला म्हणजे पहिलाच अनुभव आहे असं काही रेडिओवरती ते पण. हं. फॅमिली तर एकदम असं आश्चर्यचकित झाली, की माझी मुलाखत रेडिओवरती होणार आहे हे ऐकून. वाह! तुझं पण खूप छान अभ्यास आहे. एकतर तुला इतके छान मार्क्स मिळालेत आणि एकूणच तुझ्याबद्दल सगळं ऐकून छान वाटलं. तर तुला आत्ता बरेच थँक यू. हां, तुला आत्ता बरेच श्रोते ऐकतायत. काही तुझ्या वयाची मुलं पण ऐकत असतील. तर मग त्यांना तुला असं काही सांगावसं वाटतं का, की अभ्यासाव्यतिरिक्त पण काहीतरी शिका? एक कुठली भाषा शिकणं हे हं. कधीही चांगलंच आहे. त्यामुळे इतर भाषा शिकलीच पाहिजे आपण. आपलं ज्ञान कधीच आपलं वाया जात नाही. मी स्वतः जर्मन भाषासोबत माझ्या हॉबीज पण कंटिन्यू करतोय. तबला वाजवता येतं मला. मी 4 परीक्षा दिल्यात तबल्यामध्ये पण. क्या बात है! तर आपण नवीन भाषा शिकता गेलोच पाहिजे. हं. फ्लोआसोबत तुम्ही नक्कीच नवीन भाषा शिकू शकता. जर्मन, फ्रेंच हे शिकू शकतात. वाह!
नक्कीच. खूपच छान. एकूणच तुझ्याशी आणि मॅडम तुम्हा दोघांशीही खरं तर बोलून खूप छान वाटलं. अतिशय उत्स्फूर्तपणे आणि खूप छान ओघवत्या शैलीत दोघांनी आज गप्पा मारल्या आणि फ्लोआचं काम खूप वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि खूप छान पद्धतीने सुरू आहे हे लक्षात आलं. आणि तुला असेच पुढच्या सगळ्याच परीक्षांमध्ये आणि इतरही अ, शाळेच्याही परीक्षांमध्ये छान मार्क्स मिळावे आणि तुझं करिअर असं छान एका उंचीवर जावं अशा सदिच्छा देते. आणि मॅडम तुम्ही सुद्धा आज ह्या चर्चासत्रामध्ये उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे देखील आभार. आणि शार्दूल तुला पुढच्या सगळ्या भवितव्यासाठी अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तर आज तुम्ही इथे आल्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनःपूर्वक आभार. तर मंडळी फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या शार्दूल लुंपटकी आणि स्वप्ना अत्रे यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.